श्री गुरुचरित्र अध्याय पहिला मंगलचरण। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरु नमः। हे ओंकार स्वरूप गणेशा, विघ्नहर्ता पार्वती सुता, गजाननाला मी तुला माझा नमस्कार असो। तू लंबोदर, एकदंत, शर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस। तुझ्या हलणाऱ्या कानापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या साऱ्या भक्तांची सर्व संकटे दूर होतात। म्हणून तुला विघ्नातक, विघ्नहर्ता असे म्हणतात। तूप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते। उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते। संकटरूपी अरण्य तोडून टाकण्यासाठी तू हातात पराशू धारण केला आहेस। तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञपावीत धारण केले आहेस। हे चतुर्भुज विशाल नेत्रविनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा संभाळ करतोस। जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही। त्यांचे सर्व मनोरथ तात्काळ सिद्धीला जातात। कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते। हे लंबोदर गणेशा, तू 14 विद्येचा म्हणजे 4 वेद, 6 वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस। तूच वेदशास्त्रे, पुराणे यांचे लेखन केले आहेस। म्हणून तर ब्रह्मदेव ही सर्व देव तुझे स्तवन करतात। हे गणेशा, अजिंक्य अवाढ्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने तुझे स्तवन केले होते। हरिप्रदी देव कार्यारंभी तुला वंदन करतात। तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात। हे कृपानिधी गणनायका, हे मोक्षक वाहना, ओंकार स्वरूप दुःखहर्ता विनायका, मला बुद्धी दे। जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्य सिद्धीला जातात। हे गणेशा, तू कृपासागर आहेस। तू सर्वांचा आधार आहेस। हे गजानना, माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो। मला ज्ञान दे, बुद्धी दे। हे गणेशा, तू शरण आल्यांना वर देणारा आहेस। मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्या शरण मी आलो आहे। गुरुचरित्र लिहावे अशी माझी इच्छा आहे। तुझी माझ्यावर पूर्व कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी मी तुला प्रार्थना करतो। आता मी विद्यादेवता सरस्वतीला वंदन करतो। तिच्या हाती वीणा आणि पुस्तक असून ती हंसावर रूढ झाली आहे। तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते। हे सरस्वती माते, मी तुला वंदन करतो। वेदशास्त्र पुराणे तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहेत। माते, मला चांगली बुद्धी दे। हे श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत। त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला
आदरणीय वंदनीय आहेस. हे जग कळसूत्री बावलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेनेच असते. म्हणून तू मला या ग्रंथलेखनासाठी प्रेरणा दे, मला स्फूर्ती दे, मला विद्यादान दे. आता मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो. भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे. तो लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो. शंख, चक्र, गदा, पद्मधारी त्या नरहारी विष्णूने गळ्यात वैजंती माला धारण केली आहे. पितांबरधारी तो विष्णू शेष गणात इच्छित वस्तू देतो. तो मोठा कृपाळू दयाळू आहे. आता मी पंचमुखी गंगाधर अशा शंकराला वंदन करतो. साक्षात जगन्माता पार्वती त्यांची पत्नी आहे. तोच या जगाचा संहार करतो, म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात. व्यग्र चर्म परिधान केलेल्या, सर्व अंगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो. त्यांच्या मुखातून वेद निर्माण झाले. त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो. सर्व देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्धध्यास, सर्व ऋषीमुनी, पराशर, व्यास, वाल्मिक इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो. माझ्याजवळ कवित्व नाही, ग्रंथरचना कशी करतात ते माहिती नाही. मला मराठी भाषा नीट येत नाही. मला शास्त्रज्ञान नाही. म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी. माझ्या या ग्रंथलेखनास सर्वतोरी परीने मदत करावी. अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आई वडिलांना, पूर्वजांना नमस्कार करतो. आपस्तंभ शंखाचे कौंडिन्य गोत्रात जन्मास आलेले स्वयंदेव हे आमचे मूळ पुरुष. साखरे यांचे आडनाव. यांचे पुत्र नागनाथ, त्यांचा पुत्र द्रेवो, देवव्रवाचे पुत्र गंगाधर हेच आमचे वडील. अश्वलयन शंखाचे काश्यप गोत्रात जन्मास आलेले चोंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. आता माझा पिता गंगाधर हे माझे सदैव श्री गुरुचे ध्यान करत असत. म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव गोवून सरस्वती गंगाधर असे स्वतःच नाव धारण केले. श्री गुरूंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधू संतांना, संन्यासी, यती, तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार. मी या सर्वांना प्रार्थना करतो की मी अल्पमती आहे. माझे बोबडे बोल गोड मानून घ्या. पूर्वीपासून आमच्या कुलावर श्री गुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली. ते म्हणाले, तू आमचे चरित्र कथन कर. त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ, काम, मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. गुरूंची आज्ञा मला प्रमाण आहे. ती आज्ञा म्हणजेच प्रसन्न झालेली कामधेनूच. श्री गुरूंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. श्री नरसिंह सरस्वती हे त्रयमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार आहेत. यांचे चरित्र अगाध आहे, अपार आहे.
यांचे वर्णन कोण करू शकेल, परंतु प्रत्यक्षात श्री गुरूंनी मला आज्ञा मिळाल्यामुळे मी ते सांगत आहे. ज्याला पुत्रापुत्रीची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य श्रवण पठन करावे. जो या चरित्राचे श्रवण पठन करतील त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करेल. त्याला सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतील. श्री गुरुकृपेने त्याला रोगाची बाधा होणार नाही. पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे 7 दिवस पारायण केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतात. अशी ही परम पुण्यदायक कथा मी सांगत आहे. श्रोते हो, मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेव. आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. आपणही एकाग्र चित्तेने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या. मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. भोजन केल्यानंतर पोट भरल्याची तृप्तीचा ढेकर येतो. त्याप्रमाणे हे मी स्वअनुभवातून बोलत आहे. ऊस दिसावयास काळा आहे व वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखे गोड रस मिळतो. कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो. हे लक्षात घ्या. श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे. याचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते. म्हणूनच श्रोते हो, आपण लक्षपूर्वक ऐका. श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली. त्या क्षेत्री श्री गुरूंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गाणगापूर तीर्थयात्रेला सतत जात असतात. तिथे जाऊन श्री गुरूंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 4 पुरुषार्थाची प्राप्ती होते. अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. नामधारक एक भक्त सदैव श्री गुरुचे चिंतन करीत असे. एकदा त्याला श्री गुरुदर्शनाची तीव्र ओढ लागली. म्हणून तो भूक ताण विसरून गाणगापुराकडे निघाला. आता एकतर श्री गुरूंचे दर्शन तरी घेईन, नाहीतरी या नश्वर देहाचा त्याग करेन असा निर्धार करून तो श्री गुरूंचे नामस्मरण करत जात होता. तो मनात श्री गुरूंना अळवीत होता. आहो गुरुदेव, लोखंडाला परिस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात. आपले नाम परीस आहे, ते माझ्या हृदयात सदैव आहे. असे असताना मला इतके दुःख का बरे भोगावे लागते? परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा? हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर. आहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात, परमदयाळू आहात. सर्वांच्यावर आपण कृपा करता. मग माझ्याबद्दल आपणास दया का बरे येत नाही? आपण मला दर्शन दिले नाही तर मी कुठे कोणाकडे जाऊ? अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा श्री गुरूंना आळवणी करत होता. आहो गुरुदेव, कलियुगात श्री गुरु हेच आहेत.
ते कृपा सिंधू आहेत. भक्तांचे कृपा सिंधू, भक्तांचे रक्षण करते आहेत. ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवाचन आहे. आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा. हे दयासागरा, मला भावभक्ती माहीत नाही. माझे मन स्थिर नाही. तुम्ही कृपासागर आहात. माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधीच दूर ठेवते का? तुम्ही तर माझे माता पिता बंधू सखा आहात. परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात. माझ्या वेशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे, म्हणून मी सुद्धा तुमचे भजन पूजन करीत आहे. हे नरहरी, माझे दैन्य दारिद्र्य दूर करा. तुम्हीच अखिल विश्वाचे पालन पोषण करते आहात. सर्व देवांची तुम्ही दात आहात. मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे काय मागणार? तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराण सांगते. मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का? बाळाला काय हवं आहे हे त्याच्या आईला लगेच समजते. मग मला काय हवं हे तुम्हाला समजत नसेल का? द्यावे तेव्हा द्या असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा. दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली. त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठवले. तुम्ही रामातरा विभूषणाला लंकेचे राज्य दिले. त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुवाला तुम्ही अढळपद दिले. त्याने तुम्हाला काय दिले? परशुरामाने तुम्ही सर्व पृथ्वी निशस्त्र करून ब्राह्मणांना दिली. त्यांनी तुम्हाला काय दिले? केवळ तुम्हीच या जगाचे पालन पोषण करणारे आहात. मी एक सामान्य मशीद तुम्हाला काय देणार? आहो आहात साक्षात महालक्ष्मी. तुमच्या घरी रात्रदिन पाणी भरते आहे. असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता? आणि मी तरी काय देणार? लहान बाळाला दूध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते? कधीच नाही. आधी घेऊन मग दुसऱ्याला दाता असे कसे म्हणता येईल? सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो. याला दातृत्व म्हणत नाहीत. मेघ जलवृष्टी करून तळी विहिरी पाण्याने भरतो, पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही. कुणाचाही सेवा घेत नाही. आता सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी आपली अनेक वर्ष तुमची मनोभावे सेवा केली आहे. म्हणजे आमचे वडील परदोत सेवारूपी धन तुमच्याकडे आहे. त्याला बदलण्यात तुम्ही माझा सांभाळ करता. तुम्ही असे केले नाही तर मीही हे सर्व संतान सांगून तुमच्याकडून इष्टते जिंकून घेईल. खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही. मग माझ्याविषयी असे कठोर का वागता? मी तुमचा दासानुदास आहे. प्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात. मग तुम्हाला माझी दया का येत नाही? मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही?
आई रागवली तर बालक पित्याकडे जाते, पण पिता रागवला तर तो आईच्या कुशीत शिरतो. आहो गुरुदेव, तुम्हीच माझे आई वडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ? तुम्ही अनाथ रक्षक आहात, म्हणून तुमचीच माझे रक्षण करा. माझ्या बोलण्याने पाशालाही पाजर फुटेल. मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा काय येत नाही? त्या नामधारक शिष्याने अशा परोपरी विनवणी केली असताना कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले. श्री गुरु येताच त्या नामधारकाने त्याच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याचे मन शांत झाले. त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्याच्या चरणावरील धूळ झाडली. डोळ्यातील अश्रूंनी त्यांच्या चरणांना स्नान घातले. त्यांची आपल्या हृदय मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली. त्यांच्या हृदयात श्री गुरु स्थिर झाले. अशा प्रकारे श्री गुरु आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात. त्यामुळे श्री सरस्वती गंगाधराला अतीव संतोष होता. अशा रीतीने गुरुचरित्र सार अमृतातील मंगलाचरण नावाचा अध्याय पहिला समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरु दत्तात्रेय नमस्तु.